महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जा प्राप्त असलेले निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी अभयारण्यमध्ये आली असून त्यात कॉमन क्रेन, किनबिल, ओपन, गडवाल, पेंटेनव्हिजल, मास हरियर खूप सारे पक्षी असे एकूण 18 ते 19 हजार पक्षी बघायला मिळत असल्यानं पक्षीप्रेमींसाठी एक मांदळी बघायला मिळत आहे आणि पक्ष्यांचे छायाचित्रण करण्यासाठी पक्षीप्रेमी दूर दूरवरून या ठिकाणी येत असून पक्ष्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत व पक्षी बघण्याचा आनंद घेत आहेत. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, नाशिक. आम्ही नाशिकवरून आलो आहोत। नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। अतिशय अप्रतिम जागा आहे। निसर्ग प्रेमींना तो पहिले इथे यावं अशी माझी इच्छा आहे, कारण आम्ही काल आलो होतो, विजिट देऊन परत रिटर्न जायचा विचार केला होता, पण इथे आल्यावर इथले टेंट्स वगैरे बघितले, स्टेज बघितले
रात्रीचं आम्ही सफारी केली, म्हणजे आतमध्ये एकदम जंगलामध्ये घेऊन गेले. तिथे आम्ही बऱ्याच प्रकारचे जनावरं बघितले. आम्ही जेव्हा सकाळी उठल्यानंतर इथे बर्ड पार्कला आलो, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे आम्ही किंगफिशर बघितले, त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे बरेचसे आम्ही असे बर्ड्स बघितले की आम्ही आजपर्यंत बघितले. सायबेरियन क्रेन्स आले होते. सायबेरियावरनं 7,000 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून ते इथे येतात. तर सायबेरियावरनं 7,000 किलोमीटर चालवून ते इथे येताना आम्ही नाशिकवरनं येऊ नाही शकलो इतक्या वर्षाचं. आम्हाला म्हणजे दुःख वाटलं, पण इथे आल्यानंतर समाधानही वाटलं की चला हे खरंच बघण्यासारखं आहे, अप्रतिम आहे. एकदा तरी व्हिजिट इथे व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. दॅट्स ऑल.